अंबरवाडीत बंजारा समाज आक्रमक, झेंड्याच्या विटंबनेचा आरोप, गुन्हा दाखल न झाल्याने आंदोलनाचा भडका। जिंतूर अंबरवाडी तालुक्यातील अंबरवाडी येथे नवीन आरोग्य केंद्राच्या बांधकामाच्या नावाखाली बंजारा समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या झेंड्याची विटंबना झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण तांड्यामध्ये संतापाची लाट उसळली असून बामणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने संतप्त नागरिकांनी थेट घटनास्थळीच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। घटनेचा सविस्तर वृत्तांत। अंबरवाडी गावातील जुने उपारोग्य केंद्र मोडकळीस आल्याने शासनाने नवीन इमारतीला मंजुरी दिली आहे। सोमवारी मार्च 30 सकाळी 8 वाजेच्या सुमारास अंबरवाडी तांडा येथे नवीन इमारतीच्या जागेची साफसफाई सुरू करण्यात आली। यावेळी कंत्राटदाराकडून कामादरम्यान बंजारा समाजाच्या झेंड्याची विटंबना झाल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले। यामुळे तांड्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। पोलीस प्रशासनाचा आडमुठेपणा। घटनेनंतर मोठ्या संख्येने समाजबांधव बामणी पोलीस ठाण्यात दाद मागण्यासाठी पोहोचले। मात्र ही घटना शासकीय जागेवर घडली आहे असे तांत्रिक कारण देत पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याने आंदोलक अधिकच संतप्त झाले। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे संतप्त महिला व पुरुषांच्या जमावाने पुन्हा तांड्यावर जाऊन तीव्र आंदोलन पुकारले आहे। आंदोलकांच्या 3 प्रमुख मागण्या। आंदोलकांनी प्रशासनासमोर आपला पवित्रा स्पष्ट केला असून जोपर्यंत खालील मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार केला आहे। 1. तातडीने गुन्हा दाखल करावा। झेंड्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी। 2. जागेचे हस्तांतरण। सदर जागा संत सेवालाल महाराज व जगदंब माता मंदिरासाठी बंजारा समाजाच्या नावे अधिकृत करावी। 3. मूळ जागीच बांधकाम व्हावे। शासनाच्या आदेशानुसार जिथे जुने केंद्र आहे तिथेच नवीन इमारत उभी करावी। धार्मिक स्थळाच्या जागेवर कंत्राटदाराची मनमानी सहन केली जाणार नाही। महाराष्ट्रभर आंदोलन पेटणार। कंत्राटदार मनमानी पद्धतीने धार्मिक भावना दुखावून बांधकाम करण्याचा प्रयत्न करत आहे। प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ अंबरवाडीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपात छेडले जाईल असा इशारा बंजारा समाजाच्या नेत्यांनी दिला आहे। बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। जिंतूर न्यूज RDJ रफिक तांबोळी। जय सेवालाल, जय सेवालाल। आज सकाळी अंबरवाडी तांडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे अतिशय दुःखद घटना घडली। सेवालाल महाराजाच्या झेंड्याला काही गावकऱ्यांनी मुआब घेऊन झेंडाची विटंबना केली। त्या संदर्भात आम्ही बामणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यास आलो असता येथील इन्चार्ज माननीय शिंदे साहेब यांनी तुमची वैयक्तिक जागा नसल्या कारणाने तुमची फिर्याद घेणार नाही, फिर्याद मी ग्रामसेवक किंवा ग्राम विस्तार अधिकारी यांच्याकडून घेईल आणि पुढील कारवाई जे बी योग्य दिशेने होईल ती करण्यात येईल असे म्हणून आमची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली। याबद्दल थोड्या समाज बांधवांनी सहकार्य करावे आणि दुःख या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त करावा ही नम्र विनंती। जय सेवालाल। मी कृष्णा बालचंद जाधव, राहणार अंबरवाडी तांडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी। तांड्याच्या नायिका वतीनं सर्वप्रथम हे क्लिअर करू इच्छितो की हा वाद सकाळी साफसफाई जागेची साफसफाई करताना झालेला नसून साफसफाई यापूर्वीच झालेली आहे। मात्र या जागेत झेंडा रवलेला होता। मात्र सदरील कामाचे कंत्राटदाराने आम्हाला येथे शासकीय आरोग्य उपकेंद्राची बांधणी करायची, तुमचा इथला झेंडा तुम्ही काढून घ्या असं सांगता त्यांनी आमच्या माघारीच आम्ही घरी असताना मुआब घेऊन आले आणि झेंडा उपटून फेकून दिला आणि झेंड्याची विटंबना केली। या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन बामणी येथे तक्रार देण्यास गेलो असता जागा ही शासकीय असल्या कारणाने तुमच्या खाजगी मालमत्तेची नसल्या कारणाने आम्ही तुमची तक्रार घेऊ शकत नाही हे बामणी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज माननीय शिंदे साहेब यांचे म्हणणे आले व आमची मागणी एवढीच आहे की सदरील आमच्या झेंड्याची ज्यांनी बी विटंबना केली त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा आणि अंबरवाडी हा एकमेव तांडा असा आहे की तेथे सेवालाल महाराजाचा आणि जगदंबा मातेचं मंदिर नाही, तर ही जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी
अन्यथा जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही तांडावासी इथून उठणार सुद्धा नाही. तुम्ही याच्यापूर्वी मागणी केली होती. हा, याच्यापूर्वी आम्ही मागणी केलेली आहे 2023 मध्ये, पण आम्ही अल्पसंख्याक असल्यामुळे आमची मागणी काय मान्य होत नाही. हा, तर आम्ही पाठपुरावा जास्त करू शकलेलो नाही, कारण सत्ताधारी ते असल्यामुळे आमचं ऐकत बी नाही ते. तुम्ही म्हणता मंदिरासाठी जागा पाहिजे, आता आरोग्य केंद्र होणं हे पण चांगली गोष्ट नाही, आहे. त्याच्यासाठी होत आहे नाही, हा चांगला उपक्रम आहे. आम्ही शासनाचा या उपक्रमाचा आदर करतो. मात्र शासनानं काढलेल्या परिपत्रकानुसार आम्हाला असं समजलं की आरोग्य उपकेंद्राची इमारत ही जुन्या आरोग्य केंद्राच्या ठिकाणीच व्हावी, आणि असं पत्र काढलेलं असताना सुद्धा सदरील कंत्राटदाराने या परिपत्रकाच्या सुद्धा उल्लंघन करून जागा आम्हाला इथंच बांधायचं आहे, आरोग्य उपकेंद्र आम्हाला इथंच बांधायचं आहे असा इगो हट करून झेंड्याची विटंबना केली. त्याचा आम्ही समाजाच्या वतीने तीव्र निषेध. ठिकाणी आज हे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्या घटनेच्या संदर्भामध्ये जर प्रशासकाने तात्काळ दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी अतिशय मोठा आक्रोश निर्माण होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ह्या तांड्यामध्ये बंजारा समाज या उद्या एकवटणार आहे. तर मी या ठिकाणी प्रशासकाला विनंती करतो की त्यांनी तात्काळ जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीवरती योग्य चौकशी करून त्याच्यावर आरोप सिद्ध व्हावा, आणि ही जागा तात्काळ बंजारा समाजासाठी एक पिढ्याने पिढ्या या ठिकाणी बंजारा समाज सांस्कृतिक कार्यक्रम असू देत, त्यांचा विवाह कुठलाही कार्यक्रम असू देत, त्यांना ही एकमेव जागा आहे. म्हणून ह्या प्रशासनानं या इथल्या स्थानिक ग्रामपंचायतांना विनंती करतो की ही जागा तात्काळ बंजारा समाजाला देण्यात यावी, आणि जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीवरती योग्य चौकशी करून तात्काळ त्याच्यावरती आरोप सिद्ध व्हावे एवढीच विनंती आहे. ये जगह पर हमार कई कलर ये माई इच हमार कई कच ताबो छ यार माई बन कामेर लोग ताबो कर रहे हमार ये माई आता है हल्ला कर रहे छ आता झंडा लगा जो को झंडा वकाला के छ वो झंडा जो को हमार हमने राव देणो हमार जगह हमने खुली कर देणो. हां आई बाहर मंदिर हमने मांडे छ, हमने आई बाहर मंदिर लागत. हम आते थी उठवा छे, हम आते थी हम भूखे मरिया तरसे मरिया तरी हम ये जागे पे जीव दिया तरी हम आत रेवाच.